हॅलो बॉईज, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण तुमच्या मराठीच्या सुलभ भारती ह्या पुस्तकातील पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेली चित्रे भाग 2 शिकणार आहोत. मागे आपण पाठ क्रमांक 3 मुलांनी काढलेली चित्रे भाग 1 ह्या पाठातील चित्रांचे निरीक्षण करून ससा व कासवाची शर्यत ही गोष्ट व पाणी वाचवा जीवन जगवा ह्यांचे चित्रवर्णन केले होते. तर आज आपण ह्यामध्ये काही चित्रे दिली आहेत. ती देखील तुमच्यासारख्या तुमच्याच वयाच्या मुलांनी काढलेली ही चित्रे आहेत. त्यांचे निरीक्षण करून चित्रांचे वर्णन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता इथे पहा. ह्या पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरे? अगदी बरोबर, एक मुलगी दिसत आहे. ती एका झाडाखाली उभी आहे आणि एक कुंभार दिसत आहे. तर आता कुंभार म्हणजे कोण? तर मडके बनवणारा, म्हणजेच पॉटर. इंग्लिशमध्ये त्याला पॉटर असं म्हणतात. तर तो काय करत आहे? तो मडके बनवत आहे. त्यांना व्यवस्थित आकार देत आहे आणि ते मडके बनवून झाले की त्यांना उन्हामध्ये सुकवत ठेवत आहे. तर इथे खाली बसलेला देखील तोच कुंभार आहे. तो प्रथम ओल्या मातीने ते जे चक्र आहे त्यावर मडके बनवत आहे. त्याच्याकडे ती एक कलाच आहे. चक्रावर मातीने मडके बनवण्याची. आणि हे सर्व काही ती मुलगी पाहत आहे. हे ह्या चित्रामध्ये दिसत आहे. आता इथे पहा. हे दुसरे चित्र आहे. इथे काय दाखवले आहे? आकाश दिसत आहे, निळ्या रंगाचा आकाश. मोठे डोंगर दिसत आहेत व एक कोंबडी व तिचे 2 पिल्लू दिसत आहेत. तर ते दोन्ही पिल्लू जणू काही त्या कोंबडीबरोबर खेळतच आहेत. एक पिल्लू कोंबडीच्या पाठीवर बसलेले आहे, तर दुसरे पिल्लू कोंबडीच्या अवतीभवती फिरत आहे. आणि ही कोंबडी आपल्या पिल्लांना घेऊन गार्डनमध्ये फिरत आहे. गार्डन म्हणजे बागेमध्ये. आणि आजूबाजूला छोटी छोटी झाडे व गवत दिसत आहे. चला तर मुलांनो, मग आता आपण तिसऱ्या चित्राकडे वळूया. ह्या तिसऱ्या चित्रामध्ये इथे मुलांना तुम्हाला काय दिसत आहे? तुम्हाला इथे सुद्धा मोठमोठे डोंगर व डोंगरावर झाडे दिसत आहेत. एक नदी दिसत आहे. नदीमध्ये एका छोट्याशा बोटीमध्ये एक छोटासा मुलगा दिसत आहे. नदी किनारी नारळाची झाडे दिसत आहेत व तिथेच एक मुलगा पतंग उडवताना दिसत आहे. अशा प्रकारे ह्या तिसऱ्या चित्राचे वर्णन केले आहे. आता इथे बघा. हे पुढचे चित्र चौथे चित्र आहे.
ह्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरे? मुलांनो, तुम्ही टी व्हीमध्ये पाहता ना, डोरेमॉन, शिजुका, डोरामी आणि नोबिता. तेच इथे आपल्याला चित्रात दिसत आहेत. आणि हे सर्वजण बागेमध्ये आलेले आहेत. बागेत छान छान रंगबिरंगी फुले व झाडे दिसत आहेत. सर्व ठिकाणी हिरवळ दिसत आहे आणि ते सर्वजण हिरवळीवर चटई अंथरून त्यावर त्यांनी खाऊचे डबे, खाऊ व फळे ठेवलेली आहेत. पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहेत. अशा प्रकारे त्या मुलांनी या चित्राचे वर्णन केलेले आहे. आता इथे पहा, ह्या 5व्या चित्रात काय दिसत आहे? ह्या चित्राचे तुम्ही नीट निरीक्षण करा. इथे सुद्धा तुम्हाला सर्व ठिकाणी हिरवेगार दिसत आहे. खूप मोठमोठी झाडे दिसत आहेत. जणू काही हे हिरवेगार जंगलच आहे आणि जंगलात ही मुले डोरेमॉन बरोबर उभी आहेत. तुम्हाला माहीत आहे ती कोण कोण आहेत ते, कारण तुम्ही टी व्हीमध्ये कार्टून सिरियलमध्ये हे सर्व नेहमीच पाहत असतात. आता इथे बघा, हे शेवटचे आणि 6वे चित्र आहे. आता ह्या चित्राचे नीट निरीक्षण करा. मुलांनो, काय दिसत आहे बरे ह्या चित्रात तुम्हाला? इथे बघा, इथे लिहिले आहे आईस्क्रीमचे दुकान. हे आईस्क्रीमचे दुकान दिसत आहे. दुकानामध्ये हा एक माणूस आहे. तो आईस्क्रीम विकत आहे. दुकानात फॅन, लाईट दिसत आहेत. आईस्क्रीम ठेवण्यासाठी फ्रीज दिसत आहेत आणि मुले दुकानाबाहेर दिसत आहेत आणि दुकानदार मुलांना विचारत आहे, कोणते आईस्क्रीम पाहिजे? तर एक मुलगी सांगत आहे, मँगो आईस्क्रीम पाहिजे. तर दुसरी मुलगी आईस्क्रीम खाताना दिसत आहे. तर दुकानाच्या एका बाजूला एक मुलगा आंबे विकताना दिसत आहे आणि तो म्हणत आहे, आंबे घ्या आंबे. तर दुसऱ्या बाजूला एक मोठे झाड दिसत आहे. झाडावर तसेच आकाशात काही पक्षी उडत आहेत. दुसऱ्या बाजूला सूर्य दिसत आहे. तर मग मुलांनो, आवडली ना तुम्हाला ही चित्रे व त्यांचे निरीक्षण करायला व चित्राचे वर्णन करायला? मग मुलांनो, तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या आवडीची चित्रे काढायची आहेत व मग आपण ती चित्रे शाळेमध्ये प्रदर्शनात ठेवूया.